अधिवेशनादरम्यान विधान भवनात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडून आरोप केले होते। त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आलाय। हा मोर्चा विधान भवनाकडे मार्गस्थ असून काँग्रेसचे नेते बंटी शेळके या मोर्चाचं नेतृत्व करतायत। मुंढे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अन्यायकारक असल्याचा दावा करत काँग्रेसने प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्नही केला आहे। या आंदोलनाद्वारे सत्ता बाहेर आणावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात आलाय। हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडली। त्यांना निलंबित करावं अशी मागणी केल्यानंतर कृष्णा खोपडे यांना धमकीचे फोन येत होते असा आरोप त्यांनी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आलाय। हा मोर्चा आता विधान भवनाकडे मार्गस्थ झालाय। बंटी शेळके जे काँग्रेसचे नेते आहेत त्या मोर्चाचं नेतृत्व करतायत। मुंढे यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप अन्यायकारक आहेत असा दावा त्यांनी केला आणि काँग्रेसने प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्नही केलाय। मंगेश मोहिते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील मंगेश। नक्कीच मागील काही दिवसापासून भाजपकडनं तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप केले जात आहे। या समर्थनात आज काँग्रेसने आज हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपुरात मोर्चा काढलाय। काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय। हा मोर्चा यशवंत स्टेडियम असून निघाला आणि आपल्या टेकडी रोड या ठिकाणी या मोर्चाला थांबवलं। या ठिकाणी बॅरिकेड्स लावून पोलिसांनी त्या मोर्चा अडवण्याचा प्रयत्न करत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात हा मोर्चा काढण्यात आला आहे। तुकाराम मुंढे बद्दल जे भाजपने आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत। यशवंत स्टेडियमवरून हा मोर्चा मोठ्या संख्येने निघाला आणि चौकात तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात त्यांच्या दुग्धाभिषेक चौकात करण्यात आला। या ठिकाणी आंदोलन आक्रमक झाले आहे आणि पोलीस त्यांना बॅरिकेड करून ढकलण्याचा प्रयत्न करत आहे। मोठ्या संख्येने आज पोलीस बंदोबस्त लागलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय आता मोर्चेकरी जे आहेत कुठपर्यंत पोहोचलेत आणि पोलिसांनी त्यांना कुठल्या अंतरावरती चढवले। नक्कीच या ठिकाणी विधान भवन या ठिकाणी 200 मीटर दूर असून या ठिकाणी टेकडी रोड या परिसरात हा मोर्चा थांबवला आहे। बॅरिकेड्स लावून पोलिसांनी या काँग्रेसच्या मोर्चाला अडवलं आहे। या ठिकाणी बॅरिकेड्स लावल्यावर ते काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि ते बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलीस त्यांना इकडे येऊ देत नाही। मोर्चा ठिकाणी त्यांना त्या टेकडी रोडवर साईडला ठेवला। त्यांनी अधिसर जाण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आहे आणि पोलीस त्यांना तिकडे जाण्याचा प्रयत्न करत त्यांना जाऊ देत नाही। या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला देखील आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते बंटी शेळके हे आक्रमक झाले असून मोठ्या संख्येने पोलीस आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलीस आपला तुकाराम मुंढे हे बिनबुडाचे आरोप केले आहेत। त्या काँग्रेसकडनं समर्थनात हा मोर्चा काढण्यात आला आहे आणि यांना इथेच अडवलं आहे। टेकडी रोड परिसरात मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे पोलिसांकडनं। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेत। त्यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक देखील घातलेला आहे। नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरचे आरोप जे करण्यात आले होते त्यानंतर आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती। मात्र असं असल्यानंतरही त्यांना क्लीन चिट मिळाली आणि तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे कार्यकर्ते थेट विधान भवनाकडे कूच करताना दिसले। मात्र याच दरम्यान मोठा राडा होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना 200 मीटरवरच अडवले, बॅरिकेडिंग केलेलं आहे। मात्र तरी देखील आपण पाहतो या दृश्यांमधून काँग्रेसचे कार्यकर्ते कशा पद्धतीने बॅरिकेड्सवर चढतायत आणि आक्रमक पवित्रा घेऊन मोर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे कार्यकर्ते बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे।
तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक देखील घातला जातो. काँग्रेस पक्षाकडून तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलं जाते आणि त्यांच्या समर्थनार्थच काढलेला हा मोर्चा. आंदोलन इमानदार अधिकारी त्याच पद्धतीने कमिशनर साहेब सुद्धा इमानदार आहे. आज तुकाराम मुंढे साहेबांना ज्या पद्धतीने लोक निष्कासन करायच्या मागे लागलेले आहे त्याच पद्धतीने पोलीस अधिकारी जे बिचारे रात्रंदिवस काम करत राहतात या पोलीस अधिकाऱ्यांवर उद्या जाऊन कांती वेळ येणार आहे. तर प्रवीण दटके, तर कृष्णा खोपडे सारखे आमदार, जर देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री यांनी जर म्हटलं यांनी काय म्हणते कोणता कायदा केला नाही आहे तरी पण याच्यावरती 76चा गुन्हा दाखल करा. त्याच्यावरती 76चा गुन्हा जर यांनी दाखल नाही केला तर उद्या जाऊन यांचं पण निष्कासन हे लोक साहेब बरोबर आहे की नाही आहे. या लोकांचं पण निष्कासन जे आहे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, आमदार आणि यांचे जे आपलं मुख्यमंत्री आहे हे लोक त्यांना पायउतार करणार आहे. आज एक इमानदार व्यक्ती तुकाराम मुंढे सारखा यांच्यासारखे हजारो इमानदार अधिकारी आपल्या नागपूर शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतातही आहे. पण त्या अधिकाऱ्यांना कुठे ना कुठे त्यांना जे आहे त्यांना त्यांच्यावर डास पकडून आहे, त्यांच्यावर वचक ठेवला आहे, दबाव तंत्र आणत आहे की तुकाराम मुंढे सारख्याला आम्ही निष्कासित करू शकतो, तुम्ही आमच्यासोबत जे आहे भ्रष्टाचार करा आणि आम्ही तुम्हालाही करू. हा अरे नागपूरकर जनता आहे, नागपूरकर जनताच्या दबावाखाली जे आहे हे लोक भिले आणि भिल्यानंतर या लोकांनी क्लीन चिट दिली. अरे तुकाराम मुंढे साहेबांना आजच ते निष्कासन करणार होतं आपल्याला हे ठाऊक आहे साहेब. आणि म्हणजे आपल्याला सन्माननीय पत्रकार बंधूंना विनंती, आपला चौथा स्तंभ आहे. ज्या पद्धतीने काय म्हणते आपण बाकी लोकांचे आपण आवाज उचलतात त्याच पद्धतीने इमानदार अधिकाऱ्यांचे सुद्धा आपण आवाज उचलला पाहिजे. तुकाराम मुंढेचं संरक्षण ज्या पद्धतीने आम्ही करून आलो नागपूरकरांचं करत आहे. कारण की संत तुकाराम महाराजांचं ब्रीदवाक्य आहे, संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांचं ब्रीदवाक्य, संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज स्वतः तुकाराम मुंढेंसाठी, संत तुकाराम महाराज स्वतः तुकाराम मुंढेंसाठी व तिथे देवेंद्र फडणवीसांना जे आहे तिथे निवेदन द्यायला चालले की एका इमानदाराने. कारण की संत तुकाराम महाराजांचं ब्रीदवाक्य आहे, कष्टाची भाजी भाकरी चांगली, दूध साखरेची चोरी नको. दूध साखरेची चोरी भारतीय जनता पार्टीला करायला मिळाली नाही. त्याच्यामुळे तुकाराम मुंढे सारख्या इमानदार अधिकाऱ्याला हे लोक निष्कासित करताय. संत तुकाराम महाराज. कांग्रेस को देखिए आज 15 दिन से ये तैयारी चालू थी. नागपुरातली ही दृश्य सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासाठी सध्या काँग्रेस मैदानात उतरली आहे. आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके यांनी मुंढेंच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर सगळी चौकशी लागली. मात्र एका प्रामाणिक कार्यकर्त्यावर, अधिकाऱ्यावरती तुम्ही असे आरोप करतातच कसे असं म्हणत आता काँग्रेसनं भाजपचा निषेध केलाय. तसंच तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ विधान भवनाकडे मोर्चाही काढलाय. काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. विधान भवनापासून 200 मीटर अंतरावरतीच या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून अडवलंय.